तुम्ही दोघं पुण्याचं काम करताय, पण लक्षात ठेवा, पुण्याचा मार्ग हा संघर्षातूनच जातो. सेवा ही फुलासारखी असते, पण तिच्या मुळाशी काटे असतात. निरंजन, ए निरंजन, अरे बाहर ये. अंबिका, सावकार आलेत वाटतं. अरे बापरे. ए निरंजन, निरंजन, अरे माझं कर्ज कधी फेडणार आहेस तू? मुद्दल आणि व्याज द्यायची तारीख आहे आज. मागचे 3 महिन्याचे पण थकलेले बाकी आहेत. मला थोडी मुदत वाढ द्या. 4 दिवस मी काहीतरी मार्ग काढतो. हा. मुदत? अरे गरजूंवर मोफत उपचार करतोस ना तू. पैसे घे की त्यांच्याकडनं. कशाला लोकांच्या नजरेत मान बनतोयस? कर्ज फेड आधी माझं. त्यांच्याकडे पैसे असते तर त्यांनी दिले असते. नाहीये म्हणून तर मी मोफत उपचार करतोय ना. हो, सेवा ही सौदा नसते. यापुढे परत असं चालणार नाही. उद्यापासनं माझा एक माणूस तुझ्या घरी बसल आणि जो उपचाराला येईल त्याकडून पैसे घ्यायचे आणि जो पैका नाही देणार ना त्याला परत पाठव. अरे डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे ना, तो आधी कमी कर आणि मग कर जनसेवा. समजलं का? यांच्याकडनं घेतला का मोबदला? हे बघ, मी माझा मोबदला दिलाय. तुला हवा असेल तर घे. हे पैसे मला दे. दे मुकटानं. अहो, त्या आशीर्वादाबद्दल बोलत आहे तो. अरे आशीर्वाद नको मला, पैसे दे पैसे. हे बघा, तुम्हाला देण्यासारखं आता आशीर्वादाशिवाय आमच्याकडे दुसरं काहीच नाहीये. ए बया, आशीर्वाद नको मला. अरे एक क्षुल्लक धनासाठी तू काय कमवतोयस ना याची कल्पना नाहीये तुला. दैव देत आणि कर्म नेत म्हणतात ना, ते यालाच. हा असा नाही ऐकायचा. कुठं लपवलेस पैसे? काढ माझे पैसे, नाही तर मुकटानं तुला सांगतो. काढ. अहो, स्वामींचा भक्त आहे हा. त्याला त्रास देऊ नकोस. हा फेडेल कर्ज. मुदत द्यायला 4 दिवसात जर माझं कर्ज फेडलं नाही ना तर परिणाम खूप वाईट होतील सांगतोय. स्वामी, डोक्यावर खूप मोठं कर्ज आहे हो. काय करावं काय सुचत नाहीये. सावकारानं फक्त 4 दिवसांची मुदत दिलीये. तेवढ्यात पैसे जमवणं अशक्य वाटते हो. तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा स्वामी. अंबिका, तू तुझ्या कलेचा आविष्कार सोडू नकोस. तुझी कला हीच तुम्हा दोघांच्या समस्येवर उत्तर ठरणार आहे. स्वामी, कला, माझ्या कलेनं कर्ज कसं फेडलं जाईल? मला दररोज एकच स्वप्न पडतं. अधुरी चित्र, रंग सांडलेले.
जणू कोणीतरी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय, पण मला याचा काहीच अर्थ लागत नाहीये. योग्य वेळ आली की तुला त्या स्वप्नाचा अर्थ लागेल. स्वप्न उगाच येत नसतात. स्वामी, ती योग्य वेळ कधी येईल? तुला त्या स्वप्नांचा अर्थ लागण्यासाठी कुणाला तरी जाणीव होणं गरजेचं आहे की त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता कोणती चूक केली आहे. जाणीवा जाग्या झाल्या की नियतीचे दरवाजे उघडतात. ठीक आहे. हे रंग तुझे शस्त्र आहेत आणि कुंचला तुझा मार्ग. जा, विश्वास ठेव. धन्यवाद स्वामी, तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला. आम्ही फक्त संकट दूर करत नाही तर सामर्थ्य जागा करतो. आणि जे सामर्थ्य जागवतो तिथे मार्ग आपोआप सापडतो. अंबिका, आपण तिथून निघालो खरं, पण स्वामी जे शेवटी म्हणाले, कुणाला तरी जाणीव होणं महत्वाचं आहे. याचा नेमका अर्थ काय असेल माझ्या काहीच डोक्यात येत नाहीये. मला सुद्धा पूर्ण अर्थ कळाला नाहीये, पण हो, स्वामी जे काही बोलतात ना ते उगाच तर नसतं. योग्य वेळ आले की ते स्वतःच या गोष्टीचा उलगडा करतील. तोपर्यंत मी माझ्या परीने स्वामींची पूर्णपणे सेवा करेन. कृपेची वाट पाहण्यापेक्षा कृपेला पात्र होणं महत्वाचं नाही का? तुझा विश्वासच तुझी ताकद आहे अंबिका. अहो थांबा. वा, किती सुंदर चित्र रेखाटलं आहे. इतके सुंदर भाव कोणी काढले असतील? हे चित्र मीच काढलंय. हो, औषधी वनस्पती गोळा करायला आले होते ना, तेव्हा माझ्या हाताला चाळा म्हणून मी हे चित्र रेखाटलंय. तेव्हा वाटलं नव्हतं की ह्या चित्राला एक दिवस असा अर्थ मिळेल. म्हणजे ही सगळी चित्र तू रेखाटली आहेस तर? हो, अंबिका, तुझ्या कलेत खरंच काहीतरी दिव्य आहे. कला जरी माझी असली तरी प्रेरणा त्यांची आहे. थांब, आलोच. अंबिका, ही घे ताडपत्री आणि सुरू कर तुझी स्वामी सेवा आत्ताच. शुभस्य शीघ्रम. हो, आपण लवकरच घरी जाऊ म्हणजे मला चित्र रेखाटता येईल. चला. अंबिका, तुझी हीच चित्रसेवा तुझ्या आयुष्यात आमच्या कृपेचे रंग भरणार आहे. तू जेव्हा चित्र काढते तेव्हा ते चित्र फक्त रेखाटलं जात नाही तर तू तुझं भविष्य घडवत असते. जेव्हा विश्वास कुंचला बनतो तेव्हा चित्र फक्त रेखाटलं जात नाही तर ते घडत असत. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
हा बुवा कुठल्या भक्ताकडे चालला असेल? देवा, एखादा श्रीमंत भक्त असू दे, त्याच्या घरी गेलो आम्ही की आमच्या हाती काहीतरी लागू दे. काहीतरी टोचलं. अहो कपिला ताई, बघू तर ते काय झालंय. अरे देवा, काटा मोडलाय तुमच्या पायात, काढावा लागेल. नाही नाही, नको नको नको, फार दुखतंय, फार दुखतंय. हे असतं तुझं कपिले. सरळ चाललेली असतेस आणि मध्येच मनात स्वार्थ डोकावतो, मग मन विचलित होतं, मन भरकटतं आणि मग दुखापत होते. अनेकांचं असंच होत असतं आयुष्यात. कपिला ताई, अहो तो तसाच राहिला ना पायात तर त्रास होईल तुम्हाला. काढू देत मला, मी पटकन काढते. हे बघा. नाही नको सुंदरा मावशी, फार दुखतंय. कपिला ताई, हो थांबा जरा, नाही दुखणार. देवा, मी काय पाप केलं की प्रत्येक वेळेस मलाच त्रास होतो. अगं देवाचे आभार मान. आभार मानू? थट्टा करताय ना स्वामी माझी. देवाचे आभार का मानू? आता काटा टोचला ना मला, त्याच्यापासून तो मला वाचवू शकला असता, पण तसं त्याने केलं नाही. मग मी आभार का मानू देवाचे? देवाने वाचवलं नाही? हो. अगं पायात काटा रुतला म्हणून देवाला बोलतीयस, पण पाय मुरगळला नाही, झाड कोसळलं नाही, साप विंचू चावला नाही, जीवावर बेतलं नाही, म्हणून देवाचे आभार मान. नेहमी संकुचित विचार करतात. जरा व्यापक विचार करा, मोठा विचार करा, म्हणजे देवावरचा विश्वासही वाढेल आणि लढण्याची हिंमतही वाढेल. पण स्वामी, नेहमी तुम्ही मलाच का माध्यम करता? दुसऱ्या कोणाला धडा शिकवायचा असतो, पण माध्यम मीच बनते. या गयातही किंवा सुंदरा मावशी का नाही बनत? बर, म्हणजे आता प्रत्येक वेळी तुझ्या आधी आम्ही या दोघींचा विचार करायचा असं म्हणणं तुझं? अगं आयुष्य रणांगण आहे. लहान मोठ्या लढाया तुम्ही तुमच्या परीने लढायच्या असतात आणि त्या लढाव्या लागतात. म्हणून लढायचं नाही, शस्त्र टाकायची नाही, लढत राहायचं. आणि मोठी लढाई लढण्याकरता जे बळ लागतात ते बळ देण्याकरता देव कायम पाठीशी उभा असतो. आता अंबिका आणि निरंजन यांना अनेक लढाया लढायच्या, तेही मोठ्या युद्धाला सामोरं जाण्याआधी. शिव शंकर शंभा. अंबिका, कुठलंही चित्र काढण्याआधी तू गुरूंना नमस्कार करायला विसरत नाहीस. हो, तुम्हाला माहितीये, मी लहानपणी ना एका राजवाड्यामध्ये दासी म्हणून काही दिवस काम करत होते. तिथे भिंतीवर काही चित्र लावलेली असायची. त्या चित्रांना बघूनच चित्रकलेचा छंद माझ्या मनी लागला. त्यानंतर त्या चित्रांनाच मी गुरुस्थानी ठेवून ही कला शिकत राहिले. ते चित्र कोणाचं होतं, त्याचा चित्रकार कोण होता, हे मला कधीच कळलं नाही. मी त्या अनोळखी माणसाला माझा गुरु मानलं होतं. आणि हे पावलांचं चित्र आहे ना, हे त्यांचंच प्रतीक आहे. म्हणून मी दरवेळी नमस्कार करूनच कुंचला हाती घेते. स्वामी कृपेने एक दिवस त्यांची आणि तुझी भेट होणार. हो, मी सुद्धा त्या दिवसाची आतुरतेने वाट बघते. आता स्वामींची सेवा करताना स्वामींना अर्पण करण्यासाठी त्यांचं चित्र काढून सुरुवात करते. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. सुरू कर. अंबिका, तू तुझ्या कलेचा आविष्कार सोडू नकोस. तुझी कला हीच तुम्हा दोघांच्या समस्येवरचं उत्तर ठरणार आहे.
अंबिका काय होतंय? अहो हे बघा काय होतंय. ही रेष आणि ही पावलं एकदम उजळायला लागली. अंबिका हा नक्कीच कसला तरी संकेत आहे, पण कसला असेल? मला वाटतंय मी काढत असलेलं हे चित्र साधं राहणार नाहीये. या चित्राच्या माध्यमातून काहीतरी विशेष घडणार आहे. तर जणू काही ही फक्त कला नाही तर कृपेची चाहूलच आहे. सत्य आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे आंधळा आहेस का? अरे लागेल ना पुढे. हो. अरे तू अंध आहेस ना, मग तुला कंदिलाचा काय उपयोग? तुला काय वाटलं हातात कंदील पकडल्याने तुला दिसणार आहे की काय सगळीकडे? हा कपिला ताई, अहो अशी एखाद्याची खिल्ली उडवणं शोभत नाही हा तुम्हाला. हा कंदील माझ्यासाठी नाही आहे ताई. हा कंदील इतरांना प्रकाश देण्यासाठी आहे. समोरचा मला धडकणार नाही, त्यामुळे त्यालाही आणि मलाही इजा होणार नाही. माझी अंधारी वाट इतरांसाठी प्रकाश दर्शविते. श्री स्वामी समर्थ. कपिले तुला हे शिकवायला इथे आणलंय. याच्या हातातला हा कंदील म्हणजे चांगुलपणाचं प्रतीक आहे. काही झालं तरी माणसाला चांगुलपणा सोडायचा नसतो, तरी सोबत सोडायची नसते. त्याचा आपल्याला किती लाभ होतो यापेक्षा इतरांना त्याचा काय लाभ होतो याचा विचार करावा. स्वामी, साक्षात तुम्ही इथे आलात. मी धन्य झालो स्वामी, मी धन्य झालो. माझी आज इतक्या वर्षाची प्रतीक्षा आज संपली स्वामी. श्री स्वामी समर्थ. तुझ्या नामस्मरणाचं आणि तपश्चर्याचं फळ तुला द्यायला आलं नाही. स्वामी, स्वामी त्रास होतोय मला स्वामी. स्वामी, शिव शंकर शंभो. डोळे डोळे. स्वामी, मला तुम्ही दिसताय. मला हे सेवेकरी, ही झाडं, मला सगळं दिसतंय स्वामी. स्वामी तुम्ही मला दृष्टी दिली स्वामी, मी धन्य झालो स्वामी. आता मला या कंदिलाची काहीच गरज नाहीये स्वामी. चूक केलीस कंदील खाली टाकून. ज्याने तुला आजवर साथ दिली त्याला सोडून दिलास. अरे दृष्टी आली आहे, पण आयुष्यात रात्री येणारच. रात्र आली की अंधार येणार आणि त्या अंधाराचा कंदीलच तुला वाट दाखवणार. स्वामी मला माझी चूक कळाली. आनंदाच्या भरात माझी चूक झाली स्वामी, मला क्षमा करा.
सुंदरे याचप्रमाणे अजून एकाने करस्तंभावर कंदील टाकून दिला. ज्या क्षणी त्याच्या आयुष्यात अंधार येईल त्या क्षणी त्याला त्या कंदिलाचं महत्व कळेल. शिवशंकर शंभो.